हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, ज्याला आपण म्हणतो ओसीएम, या विषयाचा मित्रांनो जे की एचएससी बोर्ड एक्झामिनेशन 2027 चा जो पेपर पॅटर्न आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एमकॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो पॉइंट होता शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे हा समजून घेतला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आज आपण आपली जी एचएससी बोर्ड एक्झाम 2027 ह्या एक्झामचा विषय वाणिज्य संघटन व्यवस्थापन ओसीएम याचा पेपर पॅटर्न जो आहे, प्रश्नपत्रिका आराखडा जो आहे, तो आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात. तर मुलांनो, आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मुलांनो, तुम्हाला बोर्डवर एका साईडला बोर्डचा पेपर पॅटर्न अपलोड केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल बघा. त्यामध्ये काय म्हटलंय आपण समजून घेऊयात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, म्हणजे हा जो पेपर पॅटर्न आहे मुलांनो, हा अधिकृत पुणे बोर्डानं प्रसिद्ध केलेला आहे. त्या खाली म्हणले विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, ज्याला आपण म्हणतो शॉर्टली ओसीएम. त्याच्या खाली म्हटले इयत्ता 12वी. त्याच्या खाली तुम्ही बघितलं तिथे म्हटले प्रस्तावित प्रश्नपत्रिका आराखडा. त्यानंतर पुढे म्हटले बघा गुण, गुण आहे 80 आणि वेळ आहे 3 तास. म्हणजे मुलांनो, आपल्याला पेपरची वेळ 3 तास असणार आहे. 3 तासाचा आपला पेपर असणार आहे. 80 मार्काचा पेपर असणार आहे. म्हणजे आपल्याला 80 मार्काचा जो पेपर आहे हा पेपर 3 तासामध्ये पूर्ण करायचा आहे. किती वेळ पूर्ण करायचा आहे? 3 तासामध्ये पूर्ण करायचा आहे. तर बघा मुलांनो, आता आपण पहिले कॉलम समजून घेऊयात आणि मग आपण प्रश्न समजून घेऊयात. आपल्याला मुलांनो पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असेल आणि ओसीएम सब्जेक्टमध्ये तुम्हाला स्कोर करायचा असेल तर तुम्हाला तुमचा विषयाचा पेपर पॅटर्न मीन्स प्रश्नपत्रिका आराखडा क्लिअर असणं काय महत्वाचं आहे. तर समजून घेऊ आपण. बघा, पहिला कॉलम आहे प्रश्न क्रमांक, दुसरा कॉलम आहे प्रश्न म्हणजे प्रश्न प्रकार, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतील. तिसरा कॉलम आहे प्रतिप्रश्न गुण. चौथा कॉलम आहे एकूण प्रश्न. पाचवा कॉलम आहे गुण. आता गुण मध्ये दोन आहे, पहिला आहे विकल्प विरहित आणि दुसरा आहे विकल्पासह. आता मुलांना विकल्प विरहित आणि विकल्पासह काय असतं हे तुम्हाला व्हिडिओ नंतर शेवटला बोर्डवरती समजून सांगेल. तर आपण समजून घेऊयात. तर बघा, प्रश्न क्रमांक 1, पहिला प्रश्न आहे. प्रश्न कॉलम मध्ये तुम्ही बघितलं तर त्यांनी सांगितलंय बघा, खालीलपैकी कोणतीही 4 प्रकारचे उपप्रश्न विचारले जातील. म्हणजे मुलांना तुम्हाला जे खाली प्रश्न दिलेले बघा, अ ब क ड असे 10 प्रकारचे प्रश्न दिले टोटल. एकूण किती प्रकारचे प्रश्न आहे? 10. आणि त्यापैकी तुम्हाला कोणतीही 4 प्रकारचे प्रश्न विचारले जाणार, 10 पैकी 4. तर बघा, त्याच्यामध्ये पहिलं आपण अ समजून घेऊयात. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. मुलांना तुम्हाला एक विधान दिलं असेल, त्याच्यामध्ये रिकामी जागा आहे ती लिहायची, ती विधान पूर्ण पुन्हा लिहायचं. फक्त रिकामी जागा उत्तर लिहिलं तर मार्क्स भेटत नाही. पूर्ण वाक्य जसंच्या तसं पुन्हा तुम्हाला लिहायचं असतं. त्यामध्ये बघा, प्रतिप्रश्न गुण 1 म्हणजे मुलांनो एक प्रति म्हणजे उपप्रश्न जो असणार आहे त्याच्यामधला 1 मार्काला असणार आहे. त्याच्यानंतर एकूण प्रश्न असणार आहे 5. मग आता मुलांनो, एक प्रश्न 1 मार्काला आहे, त्याच्यामध्ये 5 प्रश्न तुम्हाला त्या अ मध्ये असणार आहे. म्हणजे किती मार्क झाले? 5. मग त्याच्यामध्ये गुण मध्ये बघा, विकल्प विरहित गुण आहे 5 आणि विकल्पासह गुण असणार आहे 5. विकल्प विरहित आहे 5, विकल्पासह किती असणार आहे? 5. त्यानंतर ब आहे बघा, योग्य जोड्या जुळवा. ब काय आहे? योग्य जोड्या जुळवा. मुलांना जोड्या जुळवा सुद्धा आपल्याला एक जोडी 1 मार्क येणार आहे. मग बघा, प्रतिप्रश्न गुण मध्ये आहे 1. एकूण प्रश्न म्हणजे एकूण जोड्या लावा तुम्हाला असणार आहे 5. मग आता मुलांना एक जोडी लावा एका मार्काला, म्हणजे 5 जोड्या लावा किती मार्कला असतील? 5. मग त्यामध्ये बघा पुढे विकल्प विरहित गुण आहे 5 आणि विकल्पासह गुण असणार आहे 5. त्यानंतर पुढचा आहे क, योग्य शब्द शब्दसमूह संज्ञा सुचवा. क काय आहे? योग्य शब्द शब्दसमूह संज्ञा सुचवा. म्हणजे मुलांना एक वाक्य असतं आणि एका शब्दामध्ये आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असतं. तर बघा, त्याच्यामध्ये प्रतिप्रश्न गुण आहे 1, त्यानंतर एकूण प्रश्न आहे 5, विकल्प विरहित गुण आहे 5 आणि विकल्पासह गुण किती असणार आहे? 5. त्यानंतर पुढचा आहे ड, चूक की बरोबर ते लिहा. ड काय आहे? चूक
की बरोबर ते लिहा. त्यामध्ये प्रतिप्रश्न गुण आहे 1, म्हणजे एक चूक की बरोबर लिहायला 1 मार्क. एकूण प्रश्न असणार आहे 5, म्हणजे चूक की बरोबरचे तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. विकल्प विरहित गुण आहे 5 आणि विकल्पासह गुण असणार आहे 5. त्यानंतर पुढचं आहे ई, गटात न बसणारा शब्द शोधा. ई काय आहे? गटात न बसणारा शब्द शोधा. त्यामध्ये बघा प्रतिप्रश्न गुण आहे 1, प्रतिप्रश्न गुण आहे 1, त्याच्यानंतर एकूण प्रश्न आहे 5, विकल्प विरहित गुण आहे 5 आणि विकल्पासह गुण किती असणार आहे मुलांनो? 5. आता गटात न बसणारा शब्द म्हणजे मुलांना काय असतं? तुम्हाला 4 शब्द असतील. त्याच्यात जो वेगळा वाटतोय तो तुमचं उत्तर असणार तो शब्द. त्याच्यानंतर पुढे बघा, त्याच्या पुढे आहे फ, खालील विधाने पूर्ण करा. फ काय? खालील विधाने पूर्ण करा. त्यामध्ये प्रतिप्रश्न गुण आहे 1, एकूण प्रश्न आहे 5, विकल्प विरहित गुण असतील 5 आणि विकल्पासह गुण असणार आहे 5. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मुलांनो ग, अचूक पर्याय निवडा. पुढचा प्रश्न काय? ग, अचूक पर्याय निवडा. त्यामध्ये प्रतिप्रश्न गुण आहे 1, त्याच्यानंतर एकूण प्रश्न आहे 5, विकल्प विरहित गुण असणार आहे आपल्याला 5 आणि विकल्पासह गुण 5. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हो, एका वाक्यात उत्तरे लिहा. मुलांनो एका वाक्यात उत्तरे लिहा हे तुम्हाला माहितीच आहे कसं आपण सॉल्व्ह करतो. त्यामध्ये बघा फ मध्ये प्रतिप्रश्न गुण आहे 1, एकूण प्रश्न आहे 5, विकल्प विरहित गुण आहे 5 आणि विकल्पासह गुण असणार आहे 5. त्यानंतर मुलांनो पुढचा प्रश्न आहे त्याच्यामधला ई, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. ई काय? खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये प्रतिप्रश्न गुण आहे 1, एकूण प्रश्न आहे 5, विकल्प विरहित गुण आहे 5 आणि विकल्पासह गुण असणार आहे 5. आणि त्याच्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये ज आहे म्हणजे शेवटचा आहे प्रश्न पहिल्यातला शेवट, योग्य क्रम लावा. काय आहे? योग्य क्रम लावा. त्यामध्ये प्रतिप्रश्न गुण आहे 1, एकूण प्रश्न आहे 5, विकल्पासह गुण असणार आहे 5 आणि विकल्प विरहित गुण असणार आहे 5. तर मुलांनो प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला 10 प्रकारचे प्रश्न होते. किती प्रकारचे प्रश्न होते? 10. आणि त्यापैकी आपल्याला कोणतेही 4च येणार आहे. कोणते किती येणार? 4. आता तुम्ही बघितलं प्रत्येक प्रश्न पूर्ण प्रश्न 5 मार्काला आहे. म्हणजे 5 चोकी 20. असा आपला पहिला प्रश्न 20 मार्काला असतो. किती मार्काला असतो? 20 मार्काला. 20 पैकी 20 आपल्या सर्वांना घ्यायचे. खूप सोप्यापेक्षाही सोप्पा असा पहिला प्रश्न असतो आणि त्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे. आता विकल्प विरहित विकल्पासह तुमचं कन्फ्युजन होत असेल, गोंधळून जाऊ नका. ते मी तुम्हाला आपले पूर्ण एकदा पेपर पॅटर्न क्लिअर झालं शेवट सांगणार आहे ती कन्सेप्ट काय आहे. त्यानंतर पुढचं बघा, आता इथून मुलांनो तुमचा खरा पेपर सुरू होतो. म्हणजे थेरॉटिकल आपण ज्याला म्हणतो, मोठे प्रश्न आपण ज्याला म्हणतो. तर बघा पुढचा प्रश्न दुसरा आहे, संज्ञा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा. दुसरा प्रश्न काय आहे? संज्ञा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा. प्रतिप्रश्न गुण आहे 2, म्हणजे एक संज्ञा किंवा संकल्पना 2 मार्काला असेल. एकूण प्रश्न विचारले 6 पैकी 4 सोडवा. म्हणजे मुलांनो तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 6 प्रश्न असणार आहे संज्ञाची किंवा संकल्पनेची. एकच अर्थ आहे त्याचा. त्यापैकी तुम्हाला 4 सॉल्व्ह करायचे आहे. आता एक संकल्पना 2 मार्काला आहे. बेचोकी किती? 8. मग बघा मुलांनो विकल्प विरहित गुण आहे 8 आणि विकल्पासह गुण आहे 12. मुलांनो विकल्प विरहित म्हणजे जेवढे प्रश्न तुम्हाला सोडवायला सांगितले त्याचे गुण, त्याला आपण विकल्प विरहित म्हणतो. आणि विकल्पासह म्हणजे प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सर्व प्रश्नांचे गुण. आता तुम्हाला बघा संकल्पना 6 दिलत्या, एक संकल्पना 2 मार्काला आहे. बेसके 12. बघा तुमच्या विकल्पासह मध्ये 12 दिसत आहे आणि तुम्हाला 4 त्यांनी सोडवायला लावले. 4 सोडवायला लावले, एक 2 मार्काला आहे. बेचोके 8. 8 तुमच्या विकल्प विरहित मध्ये दिसत आहे. याला म्हणतो मुलांना आपण विकल्पासह विरहित. पुढे बघा प्रश्न तिसरा आहे, खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. खालील घटना किंवा प्रसंग किंवा परिस्थिती पण येते, अभ्यास करून आपले मत लिहा. प्रतिप्रश्न गुण आहे 3. प्रतिप्रश्न गुण किती आहे? 3. त्याच्या पुढे बघा एकूण प्रश्नामध्ये काय सांगितलंय? 3 पैकी 2 सोडवा. एकूण प्रश्नामध्ये काय आहे? 3 पैकी 2 सोडवा. आता मुलांना विचार करा, एक प्रश्न 3 मार्काला आहे आणि आपल्याला सोडवायचे किती? 2. 3 दुने 6. मग तुमच्या विकल्प विरहित मध्ये बघा मुलांना 6 दिसत असतील आणि विकल्पासह मध्ये 9 दिसतावेत. 3 त्रिक 9 म्हणजे प्रश्नपत्रिकेतल्या संपूर्ण प्रश्नांची बेरीज, ज्याला आपण म्हणतो विकल्पा स. त्याच्या पुढे मुलांनो प्रश्न चौथा आहे, फरक स्पष्ट करा. प्रश्न चौथा काय आहे? फरक स्पष्ट करा. त्यामध्ये बघा प्रतिप्रश्न गुण आहे 4, म्हणजे एक फरक स्पष्ट करा. मुलांना तुम्हाला किती मार्काला असणार आहे? 4 मार्काला एक फरक स्पष्ट करा असणार आहे. त्यामध्ये बघा पुढे काय सांगितलंय?
4 पैकी 3 सोडवा. म्हणजे एक फरक स्पष्ट करा, तुम्हाला 4 मार्काला आहे. 4 पैकी 3 सोडवायचे. मग मुलांनो विचार करा. एक फरक स्पष्ट करा, 4 मार्काला 4 त्रिक 12. तुमच्या विकल्प विरहितमध्ये 12 गुण दिसत असतील आणि 4 चौके 16. विकल्प सह मध्ये 16 गुण दिसत आहे बघा. असं असतं मुलांनो. विकल्प सह म्हणजे संपूर्ण प्रश्नांची बेरीज, गुणांची बेरीज. आणि विकल्प विरहित म्हणजे जेवढे प्रश्न आपल्याला सोडवायला सांगितले आहे तेवढ्या प्रश्नांचे मार्क्स. त्यानंतर पुढे बघा प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 5वा प्रश्न काय? खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रतिप्रश्न गुण आहे 4 आणि एकूण प्रश्न काय? 3 पैकी 2 सोडवा. किती पैकी किती आहे? 3 पैकी 2. आता विचार करा, एक प्रश्न 4 मार्काला आहे, आपल्याला 2 सोडवायचे. 4 दुने 8. 4 दुने किती? 8. मग तुमच्या विकल्प विरहित मध्ये 8 मार्क दिसत असतील आणि 4 त्रिक 3 प्रश्न आहे ना, मग 4 त्रिके 12. 12 तुमचे विकल्पासह गुण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 6वा आहे. प्रश्न 6वा, खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. मुलांना तुम्हाला विधान दिलेलं असतं, त्याचं कारण स्पष्ट करायचं असतं. जसं आपण कारणे द्या असतं बघा, आपल्याला 10वी पर्यंत कारणे द्या होतं, त्याच टाईप हा प्रश्न असतो. त्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय, प्रतिप्रश्न गुण आहे 4 आणि एकूण प्रश्नामध्ये म्हणजे 4 पैकी 2 सोडवा. किती सोडवायचे? 2. आणि एक प्रश्न 4 मार्काला आहे. 4 दुने 8. मग तुमच्या विकल्प विरहित मध्ये दिसत 8 गुण. 4 चौके 16. तुमच्या विकल्प सह मध्ये किती दिसत आहे? 16 गुण. विकल्प सह मध्ये किती आहे? 16 गुण. त्यानंतर मुलांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7वा, खालील प्रश्न सोडवा. आता मुलांनो जो प्रश्न 7वा आहे, हा प्रश्न थोडक्यात उत्तर लिहा या प्रश्नाशी संलग्न आहे. म्हणजे यासारखाच तो प्रश्न असतो, फक्त खाली प्रश्न सोडवा जो असतो तो थोडक्यात उत्तर लिहावे, थोडा ब्रॉड असतो, म्हणजे जास्त उत्तर आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं असतं. बघा त्याच्यामध्ये प्रतिप्रश्न गुण 5. म्हणजे खाली प्रश्न सोडवा, एक 5 मार्काला आहे आणि 3 पैकी 2 सोडवायचे. किती पैकी किती सोडवायचे? 3 पैकी 2. मग 5 दुने 10. विकल्प विरहित मध्ये किती असणार? 10 आणि 5 त्रिके 15. विकल्प सह मध्ये किती असणार? 15. त्यानंतर मुलांनो तुमचा शेवटचा प्रश्न आहे आपला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 8वा काय आहे? खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, ज्याला आपण म्हणतो दीर्घोत्तरी प्रश्न. तो बघा मुलांनो, प्रतिप्रश्न गुण आहे 8. प्रतिप्रश्न गुण किती आहे? 8. आणि त्यांनी पुढे काय सांगितले? 2 पैकी 1 सोडवा. किती पैकी किती सोडवायचे? 2 पैकी 1 सोडवा. मग आपल्याला 8 मार्काला एकच प्रश्न 8 मार्काला आहे, सोडवायचा पण एकच आहे. 8 एके 8. तुमच्या विकल्प विरहित मध्ये बघा 8 गुण असतील आणि 8 दुने 16. विकल्पासह मध्ये 16 गुण दिसत असतील. तर अशा पद्धतीने मुलांनो आपला विषय जो होता वाणिज्य संघटन व्यवस्थापन, याचा हा पेपर पॅटर्न होता. त्याच्या खाली तुम्हाला टोटल दिले बघा एकूण. विकल्प विरहित मध्ये आहे 80 आणि विकल्प सह मध्ये किती असणार आहे? 116. म्हणजे मुलांनो तुमच्या प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्नांची बेरीज 116 आहे. म्हणजे तुमची प्रश्नपत्रिका तशी 116 मार्काची असते आणि त्यापैकी आपण किती मार्क सोडत असतो? 80 मार्काचे सोडत असतो. म्हणजे ऑरचे प्रश्न, एक्स्ट्रा प्रश्न धरून किती मार्काची प्रश्नपत्रिका असते? 116. आपल्याला 80 मार्काची सॉल्व्ह करायची असते. तर अशा पद्धतीने मुलांनो आपण पेपर पॅटर्न समजून घेतला. आता आपण विकल्प सह आणि विकल्प विरहित, तरी मी तुम्हाला एकदा फळ्यावर सांगतो, मी तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. तर मुलांना समजा उदाहरण घ्या, आपला प्रश्न दुसरा आहे. प्रश्न दुसरा काय? प्रश्न दुसरा आहे मुलांनो, खालील संज्ञा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा. आपला असा प्रश्न आहे बरोबर. आणि त्यांनी तुम्हाला तिथे काय सांगितलेले? 6 पैकी 4. म्हणजे 6 प्रश्न असणार, आपल्याला 4 सोडवायचे. एक प्रश्न किती मार्काला आहे मुलांनो? 2. 2 मार्काला 1 आहे, इंटू किती प्रश्न सोडवायचे? 4. बेचुकी किती होणार? 8. आणि टोटल प्रश्न किती आहे? 6. म्हणजे बेसकी किती होणार? 12. तर मुलांना आता आपण जो पेपर पॅटर्न समजून घेतला, तुमच्याकडे पेपर पॅटर्न आता आलेला आहे. तुम्ही बघा, तुमचे हे विकल्प विरहित झाले. हे कोणते गुण झाले? विकल्प विरहित. आणि हे कोणते गुण झाले? विकल्पासह. सह म्हणजे मुलांनो सर्व प्रश्न. मग तुम्हाला सगळे किती सांगितले त्यांनी? 6. तर बघा हे 6 किती झाले? बेसके 12. आणि आपल्याला एक्झॅक्ट सोडवायचे किती? 4. 4 किती झाले? विकल्प विरहित बेचोक 8. तर अशा पद्धतीने मुलांनो विकल्प सह आणि विकल्प विरहित कन्सेप्ट होते. तुम्हाला व्हिडिओ आवडला, चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.